साहेब नमस्कार. गेले 2 दिवस साहेब फलटणमध्ये एक हे चालू होतं की फलटण तालुक्याच्या हक्काचं पाणी खाली माळशिरस किंवा सोलापूर जिल्ह्यात द्यायचं. तर असं काही साहेब झालेलं आहे? नाही, असं आहे की हे विनाकारण लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतोय. असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंवा जलसंपदा खात्याने घेतलेला नाही. यामध्ये माजी खासदार रणजित निंबाळकर साहेबांचंही त्याच्यामध्ये तीच मागणी होती आणि आपण शासनाची तीच भूमिका आहे की फलटण तालुक्याचं जे पाणी आहे ते कमी करायचं नाही किंवा ते पाणी काढून अन्य दुसऱ्या भागात द्यायचं अशी सरकारची भूमिका नाही आहे. त्याचा प्रश्न आपल्या समोर नाही. साहेब याच्यामध्ये एक अजून एक होती की माजी आमदार राम सातपुते साहेबांनी यावर काहीतरी प्रस्ताव आपल्याला दाखल केलेला होता. असा काही प्रस्ताव आहे का तसं काही नाही? प्रस्ताव असं काही नाहीये. राम सातपुतेने पत्र दिलं होतं. राज्य काला सल्लागार समितीवर त्यांनी मागणी केली आम्हाला माळशिरसचं पाणी मिळावं. आता हे पाणी फलटण कमी करून द्यावं अशी त्यांची काही मागणी नव्हती. आता भागाचे माजी आमदार म्हणून त्यांनी त्या भागाची मागणी करणं, परंतु शेवटी जे कम्युनिटी इरिगेशन आहे ज्या तालुक्यात जेवढं मंजूर पाणी आहे ते काढून दुसऱ्या तालुक्याला देणं हे न्यायिक नाही आणि त्यासाठी अधिकाराचा आम्हाला नाहीये. शेवटी त्याला मान्यता लागेल, परंतु मुद्दा महत्वाचा काय आहे असा प्रस्ताव शासनासमोर नाहीये. पाणी कमी करून देणं त्यासाठी. खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार. आता कालवा सल्लागार समितीची पुणे इथे बैठक संपन्न झाली, तर नक्की काय झालं दादा त्या बैठकीत? कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुणे इथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये जो भ्रम निर्माण केला होता रामराजे निंबाळकरांनी, तो भ्रम मंत्री महोदयांनी, पालकमंत्री महोदयांनी, विशेष करून विखे पाटील साहेबांनी दूर केला की एकही थेंब फलटण तालुक्यातल्या पाण्यात कुठेही द्यायचं नियोजन नाही आणि असं देता येत नाही. आपण त्या खात्याचे मंत्री होता, MWRR ची परवानगी लागते, प्रकल्प अहवालात पाणी फलटण तालुक्याला वाटलेलं आहे. असं कोणी ठरवलं? कालवा समितीला तो अधिकार आहे का पाणी कुठं द्यायचं? याची कुठेही आपल्या तालुक्यामध्ये कुठंतरी प्रसिद्धीला येण्याकरता, लोकांच्या कुठंतरी चर्चेत येण्याकरता आपण अशा प्रकारची वक्तव्य त्यांना थांबवावं अशी माझी त्यांना विनंती. दादा गेले 2 दिवस फलटणचं वातावरण तापलेलं. फलटणमध्ये असं हे चालतं की फलटणचं पाणी माळशिरसला जाणार. अगदी त्याच्यामध्ये आपल्यावरही असंही केलं गेलं की म्हणजे ज्यांनी आरोप केले की बारामतीला पाणी गेले त्यांनी आता खाली जाणारं पाणी थांबवावं. तर आपण काय सांगाल दादा या आरोपांबद्दल? तुम्ही बारामतीला तुमच्या सैनी पाणी दिलं आणि मी बारामतीचं पाणी फलटणला आणलं. आता कॅनॉलची कामं चालू झालेली, तर बारामतीचं पाणी मी थांबवू शकलो, तर माळशिरसला फलटण तालुक्याच्या वाटणीचं पाणी ते कधीच देणार नाही. अतिरिक्त पाणी निश्चितपणे माळशिरस सांगोल्याला मिळालं पाहिजे आणि ते देण्याकरता सर्व ताकद मी त्यांना लावलेली आहे. फलटण तालुक्याला जे वाचलेलं पाणी त्यातलं 1 TMC पाणी आपण नीरा देवघर मधून धोंबलकडीला घेतलेलं आहे. त्याचं काम आता संपत आलेलं आहे. ज्या माणसाने अतिरिक्त पाणी आणू शकला, धोंबलकडी चार्ज करू शकला, ज्यांनी नीरा देवघरचं पाणी फलटण मध्ये पुन्हा आणलं, तो माणूस फलटणचं पाणी इतर तालुक्यांना जाऊन देणार नाही. त्याच्या हक्काचं पाणी त्याचा बॅलन्स करायचं काम निश्चितपणे आपण करणार आहोत. आणि मी जरी उद्या ठरवलं की फलटण तालुक्याचं पाणी मला याला द्यायचंय त्याला द्यायचंय, तर तो मूळ प्रकल्प अहवालामध्ये त्याला राज्य सरकारची MWRR ची मान्यता लागते आणि त्या राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर कालवा समितीला तो इव्हन कालवा समिती सोडून द्याय तो कोणालाच अधिकार नाही. आणि अशा अधिकार नसलेल्या गोष्टी ही कालवा समितीमध्ये आणून कालवा करण्याचं हे केवळ प्रसिद्धी स्वतःत येण्यासाठी कुठंतरी लोकांनी मला विचारावं, कुठंतरी लोकांनी आज फलटण तालुक्यामध्ये सगळे पराभव झालाय. लोकांच्या कडे जाण्याकरता हा नवीन मार्ग, नवीन संशयाचं दुकान घेऊन रामराजे फिरतायत. निश्चितपणे आज मी त्या ठिकाणी ठोकून सांगितलं की फलटण तालुक्याचा एकही थेंब जाणार नाही. त्यावेळेस त्यांचं तोंड त्या ठिकाणी गप्प बसलेले होते आणि कुठेही माझ्या बोलण्याला विरोध केला नाही. शांत पद्धतीने ऐकून ते आज तिथून निघून गेलेत. मला वाईट वाटतं की एकेकाळी सभापती असलेले, एकेकाळी त्या खात्याचे मंत्री असलेले, त्यांनी नीरा देवघरचं पाण्यासाठी कधी चिंता केली नाही. नीरा उजव्या कालव्याचं पाणी कोण वापरत होतं हे त्यांना माहिती असताना कधी चिंता केली नाही. धोंबलकोडी पाणी आपण बारमाही करू शकत होतं, ते केलं नाही. आणि आज आपण फलटण तालुक्यातल्या पाण्याची चिंता करताय. दुर्दैवाने आम्ही बाहेर आल्यावर पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये 4-5 लोक घेऊन तुम्ही निवेदन देण्यासाठी उभा होता.
एवढी वाईट अवस्था तुमची होताना मलाही त्या ठिकाणी खूप वाईट वाटलं. मी आणि शिवरूपराजेंची चर्चा झाली की अशी इतकी वाईट अवस्था यांची व्हायला नको, पण ते प्रत्येकाचं नशीब कधीतरी आपापल्या पद्धतीने लिहून आलेला असतो. कर्माची फळं भोगावी लागतात. हे आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. दादा गेले 2 दिवस फलटणमध्ये पाण्याचं जे राजकारण तापले त्याच्यावर आपण कालवा समितीमध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये जलसंपदा मंत्री आणि विशेषतः अजितदादांच्या उपस्थितीमध्ये सदरी बैठक झाली. तर अजितदादांची याबाबत भूमिका काय आहे? अजितदादा या आजचा प्रश्न मान्य विखे पाटील साहेबांना होता, कारण ते त्या खात्याचे मंत्री आहेत. आणि विखे पाटील साहेबांनी सांगितलं की एकही थेंब फलटण तालुक्याच्या पाण्याचं बाहेर देण्याचं कुठेही नियोजन नाही, ही अफवा आहे. आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी कुठलाही त्या ठिकाणी चकार शब्द उच्चारला नाही. दादा ह्याच्यामध्ये माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते साहेबांनी एक मागणी केली की माळशिरस तालुक्याला जे 8 महिने पाणी येतं, तर ते अतिरिक्त पाणी जे आहे ते माळशिरस तालुक्यासाठी मिळावं. तर याबाबत नक्की काय झालं कालवा समितीत? माळशिरस तालुक्याला ही आपल्याप्रमाणे 12 महिने पाणी आहे. त्याचा एक माचरूळ नावाचा फाटा आहे, तो 8 महिने चालतो. तर माळशिरस तालुक्याला मिळालेल्या पाण्यामधून त्यालाही 12 महिने करा अशी त्यांनी मागणी केली होती. ती अतिशय रास्त आहे. माचरूळच्या फाट्यावर असणाऱ्या 18-19 गावांना 8 महिनेच पाणी मिळतं. माळशिरस तालुक्याच्या पाण्याचं पुनर्नियोजन होऊन ते फाटे 12 महिने चालवावेत असं त्यांची मागणी होती. ती कदाचित आज उद्या मान्य होईल आणि त्यांची मागणी रास्त आहे, पण ते कुठल्याही दुसऱ्या तालुक्यातलं पाणी त्यांनी मागितलेलं नाही. अभ्यास करून खरं तर यायला पाहिजे होतं. मला दुर्दैव आहे की टेक्निकल नॉलेज शून्य आणि एवढ्या वर्ष खुर्ची आपण या ठिकाणी उभवली, हे फलटणचं दुर्दैव आहे. धन्यवाद. तर हे साहेब नमस्कार. आज कालवा सल्लागार समितीची बैठक पुण्याच्या विधान भवनामध्ये संपन्न झाली. तर नक्की साहेब काय झालं या समितीच्या बैठकीत? या बैठकीमध्ये विषय होता एक पाणीपट्टी वाढी संदर्भात होता आणि पाण्याचं विभाजन. पाणी कसं प्रत्येक तालुक्याला कशा पद्धतीने पाणी पोहोचलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. प्रत्येक तालुक्याचं जे हक्काचं पाणी ते प्रत्येक तालुक्याला मिळालं पाहिजे अशी बैठक होती. त्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. विखे पाटील साहेब मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी तो निर्णय ठामपणे सांगितलं की फलटण तालुक्याचं 1 इंचही पाणी, 1 थेंबही पाणी दुसऱ्या तालुक्याला, जे हक्काचं फलटण तालुक्याचं पाणी फलटण तालुक्याला राहणार, 1 थेंबही पाणी दुसऱ्या तालुक्याला राहणार. साहेब गेले 2 दिवस फलटण तालुक्यामध्ये जे राजकारण चालू आहे किंवा जे राजकारणाचा मुद्दा बनवलाय पाणी प्रश्न, तर खरंच फलटण तालुक्याला अतिरिक्त पाणी येत होतं. म्हणजे अगदी रामराजे साहेबांनी आरोप सुद्धा असा केलेला होता की ज्यांनी बारामतीचं पाणी वळवलं म्हणून ज्यांच्यावर टीका केली किंवा हे केली, आता ते खाली गेलेलं पाणी वाचवणार का? पाणी खाली गेलं नाही, वळी गेलं नाही. जे हक्काचं पाणी फलटण तालुक्याचं होतं ते फलटण तालुक्याला राहील. याच्या साहेब बैठकीमध्ये काय? या बैठकीमध्ये दुसरा एक विषय होता की शेतकऱ्यांना जे पाणीपट्टी 6 पट वाढवली होती, ती 6 पट पाणीपट्टी वाढवलेलं होतं. त्याच्यासाठी मी 5-6 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांच्याकडे पत्र दिलं होतं की जे पाणीपट्टी वाढ 6 पट केलेली आहे, शेतकऱ्यांना जो 6 पट पाणीपट्टी भरावी लागणार आहे ते त्यांनी थांबवावी. तर त्या पद्धतीने आज बैठकीमध्ये ह्याला स्थगिती पण मिळाली. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.